नमस्कार, दीपाच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण फणसाच्या बियाची भाजी करणार आहोत। ह्या अशा फणसाच्या बिया घेतल्या, त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे। परत त्याला असे दोन भाग करायचे, म्हणजे ते सोलायला सोपे जातात। आता ह्या अशा प्रकारे मी फणसाच्या बिया चिरून घेतल्या आहेत आणि त्याचे साल काढून घ्यायचे। साल काढून झाले की एका कुकरमध्ये घ्यायचे, बारक्या पाणी टाकायचं, मीठ घालायचं आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता हा बरका फणसाचे गरे आहेत, कापा फणसाचे असतील तर त्याला 4 शिट्ट्या करायला लागतील। आता हे मीठ घातले आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या। आता भाजी करण्यासाठी एक कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल घातले, जिरे मोहरी घालायची। जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा, नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा। 2 कांदे बारीक चिरून घेतले होते, हे सगळे छान परतून घ्यायचे। कांदा परतला की नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची। हा असा कांदा छान असा परतून घ्यायचा। आलं लसूण पेस्ट घातली, ते पण परतून घ्यायचं। खूप छान अशी भाजी होते, नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते। आता एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, तो घातला। हा टोमॅटो पण छान परतून घेऊन शिजवून घ्यायचा। आता यामध्ये हळद, मिरची पावडर, आवडीप्रमाणे गरम मसाला घालायचा आणि एवढ्या कांद्याला पुरेल एवढे मीठ घालायचे, कारण आपण बिया उकडताना आधी मीठ घातलेले आहे। आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं परतून झालं की हे मिश्रण शिजण्यासाठी त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं, म्हणजे हे सगळे छान मिळून येते आणि मसाला करपत नाही। आता हे सगळे छान शिजले की त्यामध्ये उकडलेल्या जे आपले बिया आहेत त्या घालायच्या आणि भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची। मस्त अशी ही भाजी तयार होते। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। वरतून कोथिंबीर घातली, मस्त अशी ही भाजी तयार। कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर। बघा, ही अशी भाजी तयार।